आणि कौतुक करावं तर ह्या गोष्टीसाठी, कारण सगळे जे मंडळ असतात म्हणजे कोणतो पण माणूस झाला आपल्याकडे पैसे इले की पहिली पार्टी करतो बुवाने सांगितल्याप्रमाणे ह्या बी पिल्यांचा सगळं विषय संपलो. पण तुमच्या मंडळातून हे घेण्यासारखा की तुम्ही आधी गरजूंची मदत करता, गरीब माणसांच्या हाकेला तुम्ही धावून जाता, म्हणून या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या तुमच्या गोविंदाचे बाळ गोपाळांचे जे प्रशिक्षण देते ते म्हणजे आदरणीय श्री संदीपजी ढवळे साहेब. बघा, ज्याप्रमाणे एकलव्यासाठी गुरु द्रोणाचार्य होते, हे लक्षात घ्या, एकलव्यासाठी गुरु द्रोणाचार्य होते, त्या हनुमंतासाठी प्रभू राम होते, आणि आपल्या मराठी मावळ्यांसाठी जसे छत्रपती शिवाजी महाराज होते, त्याप्रमाणे तुमच्या या बाळगोपाळांसाठी बघा ते संदीपजी ढवळे सर आहेत. बरोबर आहे शिक्षक. जेव्हा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध चालू होतं तेव्हा त्यातील एका मावळ्याचा हात तुटला, म्हणून तो घरी गेला आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या मावळ्याला बघायला गेले. तेव्हा तो मावळा ढसाढसा रडू लागला. महाराज त्याला सांगतात की अरे तू काही काळजी करू नको, तू लवकरच बरा होशील. तेव्हा तो मावळा सांगतोय की मला माझा हात तुटण्याचं दुःख नाही आहे. महाराज विचारतात म्हटलं झालंय तरी काय? तेव्हा तो मावळा म्हणतोय मला माझा हात तुटण्याचं दुःख नाही आहे, पण संपूर्ण रयतेचा राजा माझ्या गरिबाच्या झोपडीत आला, पण मी माझ्या हातांनी त्याला मानाचा मुजरा करू शकत नाही, ते दुर्दैव मला. जसं त्या मावळ्यांचं आणि महाराजांचं नातं कसं होतं तसंच तुमचं या बाळगोपाळांचं आणि त्या संदीपजी ढवळे साहेबांचं तुमचं नातं असं दिसून येतं. बघा, त्यांच्या शब्दासाठी त्यांच्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ शकता, कोणत्याही थराला पोहोचू शकता. ही या जय जवान मित्रमंडळाची पोच पावती आहे. बघा, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर बोललोय ना? उगाच अति बोलायचं नाही, या चेष्टा होईल. 12 थर तुम्ही लावाल, नक्कीच लावाल. या बजरंग बलीची कृपा तुमच्यावर नक्कीच आहे. बल्ली की जय.